Good afternoon. Standard 8 subject English. Today we learn revision 1.2 Androcles and the line. So last period we learned a passage on this lesson. Now today we learn a second passage on this lesson. So listen carefully. Read the following passage and do the activities. A1 simple factual activity. Choose the correct alternative and rewrite the sentence. बघा योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. आता या ठिकाणी दिलेले जे वाक्य आहे ते वाक्याच्या पुढे येणारा जो बरोबर भाग आहे तो रिकामी जागा सोडलेली आहे. तुम्ही दिलेल्या पर्यायातून काय करायचं योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा वाक्य पुस्तकात सुद्धा सापडते आपल्याला. Androcles and the lion fell into the hands of dash dash. पर्याय आहेत पहा द शोल्जर्स, द हंटर्स, द किंग. यातलं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी सापडतंय पहा. कोणाच्या हाती सापडला तो तर द शोल्जर्स बरोबर आहे. त्याच्यानंतर द लायन लिक्ड अँड्रॉकल्स आर्म टू डॅश डॅश. शो लव, शो ग्रॅटिट्यूड, शो हेट. 3 पर्याय दिलेले आहेत. विच वन इज करेक्ट? शो ग्रॅटिट्यूड हा पर्याय बरोबर आहे. त्याला अंडरलाईन करायचं वाक्य पूर्ण करून. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स. इन दोज डेज people who were found to be guilty of a serious crime were freed to dash dash. Alternatives wild tigers, wild animals, wild beasts. तर त्या ठिकाणी करेक्ट पर्याय कोणता येतोय पहा वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली प्राण्यांना त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचं वाक्य पहा. दे पुट अँड्रॉकल्स इन चेन्स in dash dash. अल्टरनेटिव्ह आहेत ए प्रिझन, ए केज, ए किंगडम. तर त्या ठिकाणी त्यांना कुठं ठेवलं त्यांनी तर ए प्रिझन तुरुंगामध्ये. तर हा पर्याय काय बरोबर आहे त्याला अंडरलाईन करायचे. तर हे जे उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये सुद्धा काय होते सापडते. आता पॅसेज नंबर 2 आहे पुस्तकाचं पान नंबर त्या ठिकाणी पेज नंबर 8 9 on a closer look dash dash to the wild beast. A2 complex factual activities. Answer the following questions. Why was the lion in pain? त्या सिंहाला वेदना का होती त्याचं उत्तर तुम्हाला सापडते. त्याच्यानंतर हाऊ डिड अँड्रॉकल्स नर्स द लायन्स वुंड. अँड्रॉकल्स यांनी त्या सिंहाच्या जखमीवर कसा उपचार केला तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्ही लिहिलेलं आहे. व्यवस्थितपणे काय करायचं वाचायचं आहे. त्याच्यानंतर असा इथं एक प्रश्न 2 मार्कासाठी विचारतो पण पर्याय तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी काय केलेला आहे 2-3 दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. वेअर डिड द शोल्जर्स पुट अँड्रॉकल्स अँड द लायन आफ्टर कॅप्चर. अँड्रॉकल्स आणि त्या सिंहाला पकडल्यानंतर त्या सैनिकांनी त्या दोघांना कुठं ठेवलं. त्याच्यानंतर write the reaction that is followed the action given below. Androcles bandaged the lion's injured paw. So the lion licked his arm as if to show gratitude, which surprised and wondered the Androcles. असं उत्तर येईल पहा. The next question is 3 activity based on vocabulary. Find out synonyms for the following from the passage. आता या ठिकाणी तुम्हाला वर्ड्स दिलेले आहेत आणि त्याला समानार्थी असणारे शब्द काय करायचे द्यायचे आहेत. सिनोनिमस समानार्थी शब्द. सिमिलर मिनिंग वर्ड. फर्स्ट स्किलफुली, डीपली, मार्वल, वंडर, थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूड, सीज, कॅप्चर. These are the similar meaning words.
Now A4 activity based on contextual grammar used to in the following sentence and rewrite them. वाक्य नीट ऐका पहा. She would clean and dress the lion's wound every day. This is first sentence. आता काय वापरायला सांगितलं तुम्हाला used to. मग used to वापरताना म्हणजे तो शब्द आपण वाक्यात घेताना वाक्यातील एक शब्द काय होतो निघून जातो आणि तो कोणता जातो तर वूड निघून जातो पहा. आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ही यूज्ड टू अंडरलाईन करा त्याला आणि त्याच्या पुढं काय येतं मूळ क्रियापद क्लीन अँड ड्रेस द लायन्स वूंड एव्हरी डे. यू अंडरस्टँड समजलं. म्हणजे नवीन शब्द आपण वाक्यामध्ये वापरताना वाक्यातील शब्द काय होतो निघून जातो त्यातला वूड हा निघून गेला. तसंच नेक्स्ट सेंटेन्स पहा. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बिस्ट. मग त्या ठिकाणी वरील वाक्याप्रमाणे इथं सुद्धा शब्द कोणता निघून जातो ऊन निघून जातो पहा. आणि त्या ठिकाणी काय ठेवायचं यूज्ड टू ठेवायचं ना अंडरलाईन करायचं. वाक्य कसं होईल मग त्या ठिकाणी ही यूज्ड टू हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बिस्ट. The next A5 personal response. Is it good to help the animals and birds? Why? पशु पक्ष्यांना मदत करणे योग्य आहे का? का? तर त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येईल लिहिता येईल. आपण जर त्या ठिकाणी धड्याचा सारांश पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायला काही अडचण नाही. हे तुम्ही उत्तर काय केलेले ते ऑलरेडी तुम्ही सोडवलेले आहेत. पुन्हा पुन्हा काय करा वाचा प्रॅक्टिस करा कच्च्या पानावरती काय करा लिहून काढा वाचन करा. दररोजची दररोज त्या ठिकाणी 10 ते 20 ओळी वाचण्याचा प्रयत्न करायचा. अवघड आलेले शब्द घरातील माणसांच्या साहाय्यानं आपल्याला किंवा डिक्शनरीमधून पाहता येते किंवा आम्हाला तुम्ही विचारलं तरी आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला सांगू. तर या ठिकाणी आपण काय करू थांबूया. वी स्टॉप.